किती या काळाचा सुसावा वळसा, किती या काळाचा सुसावा वळसा, लागला सरीसा पाठोवाटी. 184ची करा सोडवून, रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते सवेचिते. 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. गाडग्याची सुटी फुटलिया, 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरख्या. वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीसंताची या माथा चरणावरी, श्री संताच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाठोवाटी. 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे श्री नृसिंह संस्थान धानोरा काळे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या ठिकाणी वैकुंठवासी विठ्ठलराव कोंडीबा पवार यांच्या गंगापूजन नाम गोड जेवणानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा. आणि या सेवेचे आयोजक त्यांचे सुपुत्र उद्धवराव विठ्ठलराव पवार.
आधी करून पवार कुटुंबीय, त्यांच्या दोन्ही भगिनी, आई, त्याच्यानंतर त्यांचे कुटुंबीय सर्वच आले, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक संतती आहे. मग त्याचा आनंद सर्वांना तर होईल, पण देवालाही होतो. तयाचा हरिक वाटे देवा, देवाला अशा संततीचा आनंद वाटतो की जे आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. म्हणून वैकुंठवासी विठ्ठलराव कोंडीबा पवार यांच्या गोड जीवनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं हे आयोजन कृतज्ञतापूर्वक आणि आपल्या वडिलाप्रती असलेली श्रद्धा भावना समर्पित करण्यासाठी ज्ञानदान आणि अन्नदान अशा स्वरूपात ही सेवा आहे. म्हणून सर्व पवार कुटुंबियांना धन्यवाद देतो. आणि वैकुंठवासी विठ्ठलराव यांनी जीवनभर केलेल्या कार्याची पावती म्हणून आज सर्व समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे. आणि त्यांच्या गंगापूजनानिमित्त घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगातून तुकोबराय सर्वांना एक मार्मिक उपदेश करतात की आपल्या पाठीमागं प्रत्येकाच्या काळ लागलेला आहे आणि आपल्याला सावध करतात की या काळापासून सुटण्यासाठी पांडुरंगाला शरण जा. त्याला शरण गेल्यावर मग तुमचं जन्म मरणाचं दुःख तो निवारण करतो, अशा अर्थाचा अर्थ प्रतिपादन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता जुनी जी जाणकार मंडळी आहेत त्यांच्या काळातील ज्यांच्यासोबत आता आमचे किशनराव आहेत, यांचे लंगोटीयार म्हणजे विठ्ठलराव, दोघांनी सोबत सेवेचं व्रत घेतलं आणि आयुष्यभर 40 वर्ष ग्रामपंचायतची सेवा केली. घाम गाळून कष्ट केलं आणि कष्टातून संसार फुलवला. म्हणून विठ्ठलरावचा आज शेवट गोड करण्यासाठी तुकोबरायचा अभंग आपण घेतलेला आहे. आणि माझ्यावर प्रेम करणारे देवीदासराव गुरुजीचे भाऊ, दोघेही बंधू आमचे, ज्ञानोबाराव म्हणजे गुरुजी तुम्ही म्हणता आणि देवीदासरावांचं म्हणणं आलं की महाराज अभंगावर ह्या चिंतन घ्या. कदाचित भगवान नृसिंहाची इच्छा असेल की ह्याच अभंगावर विठ्ठलरावच्या बाबतीत चिंतन झालं पाहिजे, म्हणून तुम्ही म्हणलेलाच अभंग निवडला. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती आहे सेवा. मग भजनाची सेवा असो, समाजाची सेवा असो, शिक्षण क्षेत्रातील सेवा असो की देश सेवा असो, सेवेचं मोल होतं का? सेवेचं मोल होत नाही. कसं मोल होत नाही सांगतो तुम्हाला. कष्टाचं सेवेचं मोल होत नाही. एक दक्षिण भारतात तिरुवल्लुवर नावाचे संत होते. त्यांच्या पूर्वाश्रमात ते काय करायचे, घरी विणकर होते आणि सूत कातायचं विणायचं हे जुन्या माणसांना माहीत आहे. आणि त्याच्यापासून साड्या तयार करायच्या आणि बाजारात नेऊन विकायच्या. असा त्यांचा व्यवसाय होता. एक दिवशी बाजारात बसलेले असल्यावर एक गावातला उनाड, श्रीमंत बापाचा उनाड मुलगा, आता घरची श्रीमंती कधी गरिबीच ठाऊक नाही, कधी अडचणच माहीत नाही, त्याला दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव होत नाही. आता हे संत तिरुवल्लुवर साड्या विकत बसले. तो आला उनाड पोरगा, 4 टवाळ पोरं घेऊन, एका हातात छडी होती त्याच्या. प्रत्येकाला दुकानदाराला, दुकानदार केवढ्याला दिलं? उद्धट वागणं, उन्मत्त वागणं. हा एवढ्याला दिलं. मग एक मुठभर शेंगदाणे घ्यायचे काहीच नाही. चला निघाला दुसऱ्या दुकानात, वाजवायचा छडीनं, काहीतरी करून त्याचा एक पुडा घ्यायचा, चालायचा पुढे. म्हणणार कोण आहे? मोठ्याचं पोरगं, म्हणायलाच कोणी नाही. असं का वागालास म्हणायला हात धरून कुणाची हिंमत नाही गावात. कारण मोठ्याच्या पुढी बोलता येते का? बोलता येत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. कोण बोलल त्याच्या पुढे? मांजराच्या गळ्यात घंटा कुणं बांधायची? मग याच्याजवळ जेव्हा आला, हे संतच कोण होते? संत तिरुवल्लुवर.
हां कितीला दिली साडी? ते म्हणले 1000 रुपयाला. मग धरली साडी ना अर्ध्यातून फाडली, 2 तुकडे केले. आणि आता म्हणलं ह्या दोन्हीचा भाव काय? दोन्हीचा भाव काय असेल? त्यांनी संत होते ते, त्यांनी हात जोडून सांगितलं बाबा आता या साडीला कवडी मोल म्हणजे आता कोण घेणार आहे? साडी अर्ध्यातून फाडल्यावर हिचं मोल नष्ट झालं. तो उन्मत्त मुलगा, त्याला या कष्टाची जाणीव नाही. तो म्हणला हा माणूस जरा मी एवढं केलं तरी रागवला नाही, बाकीचे कमीत कमी डोळे तरी वटारतात, रागात येतात त्यांचं नुकसान केल्यास, पण हा माणूस शांत दिसतोय, गंध लावलेला आहे, माळकरी आहे. बाबा तुम्ही, मग त्याच्याजवळ त्याला बसावं वाटलं. बस त्यानं सांगितलं बाबा, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, सांगितलं अरे ही साडी तयार करण्यासाठी काय कष्ट लागतात तुला सांगतो. माझी बायको आणि मी दोघं दिवसभर सूत काततोत, विणतोत, आणि धाग्याला धागा जोडून विणून ही साडी तयार व्हायला 1 महिना लागतो. आणि तिला तू मातीमोल समजून तिला फाडून टाकलंस. एवढ्या छान आतापर्यंत कधी परिणाम झाला नाही, पण संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. बुद्धीत प्रकाशच पडला त्याच्या. आजपासून खोड्या टाकून दिल्या आणि पाय धरले संतांचे आणि सांगितलं की आजपासून तुम्ही म्हणाल ती सेवा करतो. कशासाठी चाललंय? सेवेचं मोल होत नाही. मग आता जाताना तो म्हणला आता तुमची साडीचं नुकसान केलं, हे घ्या 1000 रुपये, हे घ्या 1000 रुपये. आता संत तिरुवल्लवर म्हणले आता मी 1000 रुपये घेणार नाही. हे 1000 रुपये म्हणजे माझी फक्त मेहनत कष्ट एवढ्याचे तू द्यायलास, पण सेवेचं आणि श्रमाचं मूल्य होऊ शकत नाही. हे मी 1000 रुपये फक्त प्रपंच चालवण्यासाठी घेतो, पण जे आम्ही दोघांनी कष्ट घेतले त्या कष्टाचं सेवेचं मूल्य ह्या 1000 रुपयात होऊ शकत नाही. ह्या 1000 रुपयापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणून सेवेला किंमत आहे आणि ती सेवा विठ्ठलरावाने आयुष्यभर केली. विठ्ठला बरं मध्ये खंड आहे का? अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. बरं समाज एक बोलतो का? सेवे करायला समाज कमी बोलतो का? अहो या मंदिरात बी एखादा गुरव असू द्या, सेवा करताना कमी जास्त झाल्यावर समाज शांत बसतो का? काहीतरी बोलतो. तसं 40 वर्षे सेवा स्थित प्रज्ञ व्हावं लागतं. पुन्हा काही बोललं तरी बहिरं व्हावं लागतं, काही दिसून न दिसल्यासारखं करावं लागतं. ही एक कला आहे आणि विकार आपल्याकडे येऊ द्यायचे नाहीत समाजात फिरताना. मन स्थितप्रज्ञ प्रजा हाती यथा कामा सर्वान पार्थ मनोगता आत्मन्नेव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. असं होऊन समाजाची सेवा, देवाची सेवा, देशाची सेवा करावी लागते. आता एवढे कष्ट केले, कष्टातून मुलांना पुढे आणले. मला सांगा, बाहेरगावच्याला आधी तर इथले टिकू देत नाहीत. टिकू देतात का? इथले म्हणजे कोणत्याच गावचे, बाहेरून आले म्हणतात. पण इथं येऊन आपलं अस्तित्व टिकवणं, सर्वांशी प्रेमानं वागणं, असेल थोडा कधी रागीट स्वभाव, पण स्वभाव सुद्धा कसा असतो प्रत्येकाचा भिन्न असतो. पण इथं टिकणं, कष्टातून 150 रुपये पगारापासून नोकरी केली. हे कष्ट आहेत विठ्ठलरावाचे. म्हणून संतती सुद्धा पुढे उद्धवराव आमचे धार्मिक आहेत. त्यांचा परिवारही कुटुंबीय सगळे चांगले आहेत. दोन्ही भगिनी आहेत. सगळं आधी करून त्यांचा परिवार चांगला आहे. आणि त्यांच्या प्रती मला सांगा, आपल्या वाडवडिलांनी चांबडी झिजवली, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं खत केलं, म्हणून आपण इथं उभे आहोत. म्हणून आपण कोणत्या लेवलला आहोत? त्यांच्या कष्टामुळे. वाडवडिलांनी जमिनी जपून ठेवल्या, धंदे जपून ठेवले, खाऊ पिऊ घातलं प्रेमानं, ममतेनं, म्हणून तर आपण टिकून आहोत. मग हे कुणाचे उपकार आहेत? वाडवडिलाचे. तिघांचे आपले उपकार असतात. पितरांचे, पितर म्हणजे सगळे आले, वडील, आजोबा, पणजोबा सगळे. आणि एक देव आपलं शरीर चालवायला आहे, श्वासोश्वास चालवायला आहे, म्हणून त्याचे उपकार आहेत. दुसरे पितर, पितरांचे उपकार. आणि तिसरे ऋषी, ऋषी म्हणजे संत, संत आणि ऋषी. ह्या तिघांचे प्रत्येकावर कर्ज आहे, कर्ज बँकेचं. ते फेडायचे. बरं आपल्या आपल्या परीनं फेडायचे का बुडवायचे? त्याला कर्ज माफी नाही. विठ्ठल जाऊ द्या. तुकोबराय म्हणले आपल्या वाडवडिलांना कमी कष्ट घेतले का? बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, हा फुले कुरवंडी वाढवणी,
करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी. आणि म्हणून एकाएकी केला मिरासीचा धनी, कडीये वागवणी भार खांदी. अंगा खांद्यावर वडिलांनी खेळवलं आणि एकाएकी एवढ्या इस्टेटचा धनी करून टाकला. जेवढी बी बापाची इस्टेट कुणाला होणार आहे? पित्याचे धन पुत्राला कोणी वंचिणार नाही, त्याला होणारच आहे. मग एवढ्या इस्टेटचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी, कडीये वागवणी भार खांदी. म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, म्हणून तर सेवेचं आयोजन आहे. कशासाठी भजन कीर्तन आहे? काही जण म्हणतात नाही नाही, भजन कीर्तनापेक्षा दुसरा एखादा सामाजिक उपक्रम राबवू. तुम्ही वेगळा राबवा, काय हरकत नाही. कोणी वृक्षारोपण करतं, आपल्याला काय त्याच्याशी वाद नाही किंवा काही विरोधही नाही, चांगली गोष्ट आहे. पण ते करून हे करावंच लागेल, कारण हे शास्त्रसंमत आहे. आता 10 दिवस झाले, 10वा करतो की नाही आपण? 10वा दशक्रियाविधी केली. गरुड पुराणानुसार आपल्याला जेही नैमित्तिक कर्म दिलेत आपले वडील गेल्यानंतर, नाथ महाराज म्हणतात ना, माय पित्याचा अंतकाळ जन्मात जोडे एक वेळ, ती धर्माची वेळ अतिपवित्र. त्या अतिपवित्र वेळेमध्ये आपल्या आईवडिलाचं देहावसान झाल्यावर 10 दिवस घरामध्ये तो आत्मा असतो. आपण त्यांचं स्मरण करतो. 10वा झाल्यावर पुन्हा 13वी आज. आता दुःख तर सगळ्यांनाच आहे, त्या दुःखात मी सुद्धा सामील आहे. सर्वजण आपण पवार कुटुंबियाच्या दुःखात सामील आहोत. कारण वडील गेल्यानंतर आपलं छत्र हरवलेलं असतं, माणूस एकटा पडतो. जरी तो समाजात मिसळतो तरी सुद्धा ज्याचे वडील गेलेत त्यांना अनुभव घेतला असेल. 1 महिना का होईना तुमचं मन लागत नाही. कशा का लागत नाही? वडिलाच्या आठवणी येतात. कारण वडिलांनी काय काय केलेलं असतं आपल्यासाठी, सगळा चित्रपट डोळ्यापुढून जात असतो आयुष्यभर. कितीतरी प्रसंगात वडील उपाशी राहिले असतील, अनेक वेळा संकट स्वतःवर झेलले असतील, पण आपल्याला संकट येऊ दिलेलं नाही. असे किती प्रसंग असतात आईवडिलांनी आपल्यावर केले. खरं तर त्यांचे उपकार आपल्या ह्या चांबडीचे जोडे जरी केले आणि त्यांच्या पायात घातले तरी फिटत. आतापर्यंत असा कोण नाही ते आईवडिलाचे उपकार फिटले म्हणणार. हां, फक्त काही प्रसंगी असे अभंग आहेत किंवा पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. हे एक मार्ग आहे त्याच्यामध्ये. गयाला पितरांचं आपण श्राद्ध तर्पण केल्यावर आपण पितृऋणातून मुक्त होत असतो. हे एक मार्ग झाला, पण संपूर्णपणे नाही. पुढे पुत्र संतती चांगली जन्माला घालणं आणि पित्याचं ध्येय पुढे नेणं. विठाला विठाला. संतान कुणाला म्हणायचं? सम्यक तनोती तनु विस्तारे. म्हणजे पित्याचं ध्येय जो पुढे नेतो ती त्याची संतान झाली. किंवा पुत्र कुणाला म्हणायचं? शास्त्र सांगते पुम नाम नरकात त्रायते इति पुत्र. काय व्याख्या केली? पुम नाम नरकात त्रायते इति पुत्र. म्हणजे पुम नावाच्या नरकातून जो आपल्या सर्वच पितरांना तारतो त्याला म्हणायचं पुत्र. म्हणून पुत्र तसा पाहिजे, आणि जर तसा नसेल तर मग आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. मग पितर आपल्याला आशीर्वाद देत नाहीत, पण त्यांचं जर कर्म केलं तर मग तू का म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा. कुणाचे? कुटुंबियाचे. म्हणून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील, कशासाठी सांगतो की हे नित्य कर्म करणं का गरजेचं आहे? नैमित्तिक याच्यासाठी गरजेचे आहे 13वी, ह्याच्यासाठी गरजेचं आहे श्राद्ध घालणं. श्रद्धेनं जे केलं जातं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. मला एक जण म्हणला इथं दाखविलेला, इथं काढलेला घास पित्रापर्यंत कसा जाईल? मी म्हणलं तू इथं हॅलो म्हणलेला अमेरिकेत ऐकू चाललंय, मग ही कसं जात नाही? श्रद्धा पाहिजे, सगळं जाते. तिथं चालू असलेला क्रिकेट घरी बसून तुम्हाला पाहायला मिळतो की नाही? अहो, श्रद्धा असल्यास कुठूनही कुठपर्यंत पोहोचत असतं. अंतरंगाला अंतरंग एक झालं पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. निष्ठावान माणूस असेल आणि श्रद्धेनं जर पितरांना अर्पण केलं तर पित्रापर्यंत जातं. अहो, नाथ महाराजांना पित्रच जेवायला आणले होते, आणले की नाही? ही संतांची ताकद आहे. दाखविण्यासाठी तुम्ही हे जे लोक म्हणतात नास्तिक, असं कुठं होतं का? तसं होतं.
बघा आता पितर स्वर्गीचे जेवते. आता इकडं बघा, एक जसं दृश्य जग आहे आपल्याला दिसते, आता हे सगळं आपल्याला दिसते, तसं एक अदृश्य जग आहे ते आपल्याला दिसत नाही. आता विठ्ठलरावांचा आत्मा 13वी झालं की अदृश्य जगात प्रवेश करतो. कुठं जातो? अदृश्य जगात. दिसतो का? देह नाशिवंत आहे, 5 जणाचा उसना आणला पंचमहाभूताचा. मग शरीर दिली तिलांजली, कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. शरीर समर्पिलं त्यांनी, समर्पिली काया, काया इथं टाकली. आता आत्मा जो आहे तो अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंत्यापू न शोषयती मारुता. आत्म्याला कोणी मारू शकत नाही, तो अमर आहे. आता आत्म्याचं अमरत्व गीतेनं समजावलंय. मग अमर आत्मा आता पुढे काय करतो? पुढच्या प्रवासाला जातो. पुढच्या प्रवासाला कर्मानुगो गच्छती जीव एका. आता हे अदृश्य जगत हे तुम्हाला दिसलंय का? तुम्ही म्हणाल तुम्ही बघून आलात का? संतांनी पाहून आलेत आणि त्याचं वर्णन संतांनी केलंय. ज्याला संत वस्तू का म्हणे नाही विश्वास ज्या मनी, वा, महाराजांनी सांगितलं की मरायचीच गरज नाही. अहो ज्ञान नाही आम्हा जावे मरावे लागत नाही, आम्हा जावे मरावे लागत. आहो अखंडित जैसे तैसे. आहो अखंडित जैसे तैसे. ज्ञानी लोक मृत्यूचं अस्तित्वच नाकारतात. त्यांच्या दृष्टीनं मृत्यू हा फक्त देहाला आहे, आत्म्याला मृत्यू नाही. कसं तुम्हाला सांगतो, 2 प्रकारे ज्ञानी भक्त सांगतात आपल्याला की जडाचं रूपांतर आणि चेतनाचं वेशांतर. जड शरीराचं रूपांतर होतं आणि चेतनानं वेशांतर म्हणजे दुसरा देह धारण करतो माणूस. कसा? उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा माऊलीच्याच भाषेत भगवद्गीतेवरल्या श्लोकावर माऊली म्हणतात, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. त्याच्यावरचं ज्ञानोबरायचं चिंतन. माणूस मरतो म्हणजे काय? कपडे बदलतो. जुने कपडे टाकायचे, जुनं जीर्ण शरीर टाकायचं आणि नवीन कपडे घालायचे. मृत्यू म्हणजे कपडे बदलणं. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाथे. विठ्ठला विठ्ठला बघा वा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाथे. म्हणून मृत्यू म्हणजे कपडे बदलणं. जुने कपडे टाकायचे, नवे धारण करायचे. हे ज्ञानाच्या दृष्टीचं मरण.
भक्ताच्या दृष्टीनं मरण म्हणजे काय? भक्त म्हणतात काय नाही, मरण म्हणजे जीव शिवाला जाऊन मिळतो. जीवाचं आणि शिवाचं मिलन म्हणजे मृत्यू. हे भक्ताची दृष्टी आहे. ज्ञानाची दृष्टी, भक्ताची दृष्टी. आणि कर्मयोगी जर असला एखादा अर्जुनासारखा, त्यानं आयुष्यभर देवानं सांगेल तसे कर्म केले, त्या परिणामाचा काहीच विचार केला नाही, कर्मयोग आचरण केला. आद्य गुरु शंकराचार्य संन्यासी असून कर्मयोग आचरण केला. त्यांच्या दृष्टीनं ते म्हणतात आम्ही कर्मयोगी आहेत आणि ग्रहपाठ पूर्ण केला आहे. गुरुजी विचारून काय विचारणार आहेत? असा मुलगा ताट मानेनं गुरुजीकडे जातो, तसं आम्ही जेव्हा इथून जाऊ तेव्हा ताट मानेनं देवापाशी जाऊ. ही कर्मयोग्याची भाषा आहे. कर्मयोगी म्हणतात कर्माचा हिशोब द्यायला आम्ही देवाकडे जाऊ. त्यांच्या दृष्टीनं म्हणजे तिघांच्या दृष्टीनं मरण सांगितलं. ज्ञानी, कर्मयोगी आणि भक्त तिघांची दृष्टी जरी बदल असली तर मृत्यू सर्वांना आहे. मृत्यू अटळ आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारेर्थे नत्वम शोचितुमर्हसि. देव म्हणतात की मृत्यू अटळ आहे, तो कुणालाही चुकणार नाही. पण त्याच्यात सुद्धा ही जर दृष्टी आली मृत्यूकडे बघण्याची, मंगलमय दृष्टी, तर मात्र मग मृत्यूची भीती जाते. विठ्ठला विठ्ठला किंवा आणखी एक मृत्यूला थोडीशी मिळती जुळती बाहेरची उपमा देतो. आता समजा आपण इथं मृत्यू लोकात आलो, आल्यानंतर जितकं आयुष्य आहे तेवढं जगणार आहोत. जेव्हा आपल्याला जायचं आहे या मृत्यू लोकातून, जसं एखादी नववधू म्हणजे आत्ताच लग्न झाले आणि तिला सासरी तुम्ही पाठवायला, सासरी जाताना वधू रडते, आई वडील रडतात, कारण आता तिला माहेर सोडायचंय आणि सासरी जायचं. मग हे जे रडणं आहे हे मृत्यूशी जर आपण ह्याचं कनेक्शन जोडलं तर त्याची उपमा अशी होती, दोघांचं तुलना, की मुलीला पतिग्रही जाण्याचं दुःख नाही, उलट सुखच आहे, तिला जायचंच, पण माहेर सोडल्याचं रडू आहे. दुःख जे आहे कशाचं आहे? माहेरचे नातेसंबंध आता दूर चालले आणि एका नव्या घरी जायचे आणि तिथले संबंध, बरं ते नवं घर सगळे अनभिज्ञ आहेत. ज्या जगात जायचंय ते जग माहीतच नाही. आता आत्मा जिथं जाणार आहे त्या आत्म्याला ओळख नाही पुढची, कोण आहे पुढे, कुठं आहे काहीच माहीत नाही, कुठं जायचंय, कुठून आलो, कुठं जायचंय माहीत नाही, ओळखच नाही. म्हणून भीती आहे मृत्यूची. आणि ज्याला माहीत आहे मी बस स्टँडला गेल्या माऊली आपली बॅग घ्यायला इथं हजर राहणार आहेत, काही भ्यायची गरज नाही, नांदेडहून निघालो की डायरेक्ट बस स्टँडला यायचं आणि गुरुजीला फोन लावायचा, गुरुजी इथंच हजर सेवेला. मग मला भीती नाही, कारण जिथं जायचंय तिथं माझी व्यवस्था आहे हे मला माहिती आहे. बरं जेवायची काही अडचण, स्वयंपाक तयारच आहे, चहाची कशाचीच अडचण नाही. मग जर माणसानं आयुष्यभर पारमार्थ केला तर त्याची व्यवस्था देव करत असतो, त्याच्या स्वागताला देव तयार असतो. त्यानं कधी बी देह सोडू द्या, काही अडचण नाही. अशा महात्म्यानं कधीही देह सोडू द्या. अहो एखादा भजनी आहे आपला, एखादा पकवाजवादक आहे, एखादा महाराज आहे, ज्यानं आयुष्यभर नामचिंतनाशिवाय दुसरं कामच केलं नाही, त्याच्या स्वागतालाच देव तयार असतो त्याची पिशवी घ्यायला. कुणाची वा 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 पाहे निरंतर वा वा म्हणा.
यमधर्म वाट पाहे नित्य काळ नित्य काळ. हा म्हणती धन्य वेळ भेटती वा. म्हणती धन्य वेळ भेटती ते जे हरिभक्त आहे ते भेटल्यावर यम सुद्धा धन्यता मानतो. असंच दुसरं एक प्रमाण आहे, यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. मला अगोदर वाटलं ते प्रमाण आहे, जोडून या कर तिष्ठ तसे यमधर्म वाट पाहे निरंतर. कै येते येते हरीचे दास. एक हरीचा दास जर येत असेल तर सगळे तिथं स्वागताला तयार असतात. कुणाच्या आपल्या गावात एखादा पुढारी येणारा असला तर भले बॅनरन कमानीन हार घेऊन माणसं असतात की नाही. आता त्यानं कुणासाठी काय केलं आपल्याला त्या खोलात जायचं नाही, पण ज्यानं देवासाठी काय झिजवली, देव भक्तासाठी येणार नाही का एक पाऊल पुढे. सुदाम्यासाठी अनवाणी धावत गेलेला बघितलाय जगानं. जग जाहीर आहे की नाही. सगळ्यांना बाजूला सारलं देवानं, आणि माझा सुदामा आलाय म्हणल्यावर देवानंच देहभान विसरली. अशी भक्ताला भेटायला देवाची ओढ पाहिजे. देव अनवाणी पळायला लागले, सगळे द्वारपाळ हे म्हणले देव काय वेडा झाला काय. हा सिंहासनावर बसायचं, पुन्हा बोलवायचं मधी, आणि मग गुप्त चर्चा. तसलंही भानगड नाही. देवच अनवाणी पायानं पळालाय, आणि भान नाही माझा सुदामा आलाय म्हणल्याबरोबर देवाला भेटीची एवढी आतुरता लागली होती. असं भक्ताचं स्वागत करायला देव धावत येतो. विठ्ठला विठ्ठला. तसं विठ्ठलरावांनी आयुष्यभर भक्ती केली, नामचिंतन केलं, समाजाची सेवा 40 वर्ष केली. मगाच सांगितलं. अशा भक्तांच्या स्वागतासाठी त्यांनी कधीही देह ठेवू द्या. आता देह ठेवून आज 13वा दिवस आहे. पुढच्या प्रवासाला त्यांचा आत्मा निघाल्यावर त्यांना त्या कर्मानुसार जन्म तर भेटतो, जन्म मरणातून मुक्तही होऊ शकतात. पुढचा हिशोब देवाकडं. पण आयुष्यभर कर्म चांगले केले, मग शेवटी रिपोर्टिंग करावी लागते. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. संतांकडे आपण विनंती करूया त्यांच्या वतीने, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आमच्या विठ्ठलरावांचा देवाला नमस्कार असावा, असं तुम्ही संतजन देवाला सांगा. आणि तुम्ही सांगितल्यावर मग तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग मजा हरी उपेक्षिता. मी कसाही असू द्या, बरं जाऊ द्या, एखाद्या वेळी कमी जास्तही भक्ती झाली असेल, काही चुका बी झाल्या असत्या, पण मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी समजा, वाचे कृपानिधी माय बापा, तरी सुद्धा अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. ही संतांकडे देवापाशी विनंती करण्यासाठी. पाया वेगळा करू नका, माझा स्वीकार करा. म्हणून विठ्ठलरावांचा देवानं स्वीकार करावा, म्हणून ज्ञानदान आणि अन्नदान. म्हणून उद्धवरावला धन्यवाद. विठ्ठला. आता हे आमचे किशनराव त्यांचे लंगोटियारच आहेत. लंगोटियार म्हणजे बारकावा. कोणी भेटावं, पण 4 माणसात लंगोटियार भेटू नये. कारण ह्यानं मोठ्याल्या गप्पा मारलेल्या असतात, आणि लंगोटियार बस महाराजापाशी तर लय बोलू लागलास म्हणते की नाही. लंगोटियार बरोबर त्याची नस दाबते. पण आमचे विठ्ठलराव किशनरावचा दोस्ताना कायम टिकला, आणि ह्यांनी सांगितलं तसं त्यांनी कधी आज्ञा मोडली नाही. हेही महत्त्वाचं असते. कधी कधी गैरसमज होतात, रागीट स्वभाव असतो माणसाचं. बरं फिसकत नाही का, नवरा बायको रोज एकत्र असून फिसकत आहे, हे तर समाज आहे. कमी जास्त झाला असेल, पण नित्य नियमानं सेवा केली समाजाची, आणि हसत हसत देह ठेवला. का झाकलिया घटीचा दिवा, काय झाला नेनो केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. असा देह ठेवला पाहिजे. कापुराची वाती उजळल्या ज्योती,
कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. किंवा कापुराचे कलेवर घातले करंडा, शेखी नुरेची उंडा कोठे काय, काहीच दिसत नाही तुम्हाला कापराचं. मा अग्निमिळे कैसा उरेल कोळीसा, भावे ऋषिकेशा भजता ऐशी. अग्नीत जर कोळसा पुन्हा काहीच उरत नाही. मा अग्निमिळे कैसा उरेल कोळीसा, भावे ऋषिकेशा भजता ऐशी. ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी आणि नाम यज्ञ मिठी दिदलिया विरे. हे कधी होते? नामाच्या यज्ञामध्ये, म्हणजे नामरूपी अमृत जर पेलं तर माणूस अमर होतो. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. ब्रह्मस्वरूपाचं जर ज्ञान झालं तर माणूस अमर झाला, त्याला मृत्यू नाही. मगाच तुम्ही सांगितलं, त्याच्या दृष्टीनं मृत्यू म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. कारण देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जे आपण. ना म्हणायचं काय आहे का? कारण तो एक सोहळाच आहे माणसाचा. फक्त दुःख तुम्हाला मग सांगितलं की इथले नातेसंबंध सोडून आपल्याला अज्ञात जगी जायचे आणि देवाला, जीवाशिवाचं मिलन, जीव ब्रह्म ऐक्य त्याला म्हणायचं. ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं की मी वासुदेव तत्वतः. एक लक्षात घ्या, देह तादात्म्य पहिल्यांदा काढून टाकायचं. सगळ्यात पहिला जर घाव कुठं घालायचा असं, देह म्हणजे मी हे सोडूनच द्यायचं. मी म्हणजे देह आहे का? मी म्हणजे देह नाही. नच प्राज्ञ संज्ञो नवय पंचवायू, नवा सप्त धातुर्न वा पंचकोश. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ह्या वृत्तीवर जायचं. त्याला अहम ब्रह्मास्मी जीव ब्रह्मेव नापरा असं म्हणायचं. शास्त्रीय भाषेत तत्वमसी, तत्त्वम असी, तोच तू आहेस. ह्याचं जेव्हा ज्ञान झालं, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर सरे. वा वा वा. देह नव्हे मी हे सरे. मग उरला उरे विठ्ठल, हे गेलं, देह तादात्म्य गेलं. देहावरची ममता काढून टाकली की देह तादात्म्य जातं. आणि मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहे, ह्या वृत्तीवर जीव आला की मग त्याला देहाचाही विसर पडतो. देहाचा विसर पाडी मज, असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा. या स्थितीला जीव पोहोचला की त्याला ब्रह्माचं ज्ञान झालं. आणि ब्रह्माचं ज्ञान झालं की ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मग मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिवे न च ग्राण नेत्रे न च व्योमभूमिर्न न तेजो न च व्योमभूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शंकराचार्य आत्मषटकात सांगतात की मी चिदानंद रूप शिव आहे. हे ज्याला कळालं त्याला मरण नाही, त्या तो मग अमर झाला. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. ठाव पुसिले बूड पुसिले, ओस ओसले देहभाव. त्याचा देहभाव गेला कारण त्यानं देहाची अहंताच काढून टाकली. जे बद्ध चित्त होतं ते मुक्त करून टाकलं. विशेष नाही, चित्त तुमचं बद्ध आहे या संसारात, प्रपंचात, लेकरा बाळात, कशात बी म्हणा, कुठंतरी गुंतले, त्याला मोकळं करून टाकायचं. झाला मुक्तीचा मार्ग मोकळा. सोपी मुक्ती संतांनी आपल्याला सांगितली. फार अवघडात तुम्हाला न्यायचं, शास्त्रामध्ये खोलात आणि बुडवायचं असा कार्यक्रम नाही. विठ्ठला बद्ध चित्त मुक्त झालं, देहाची अहंता गेली. तिसरं अज्ञान आणि अविद्या आणि अहंकार हे चिटकलेलाच आहे आपल्याला. अहंकार, अज्ञान, अविद्या ह्याचा बाध करायचा. ह्याला मधी सुडबुड करू द्यायची नाही. पहिला अहंकार काढून टाकायचा, त्याच्यानंतर अविद्या,
त्याच्यानंतर माया आणि अज्ञान ह्याचे आवरण ज्यानं छेदले अंगद महाराज नास करी या तिमिराचा नाश. हे जो अंधार आहे त्याचा आधी उदय होऊनी प्रकाश, त्याचा आधी नाश करायचा. मग त्याचा नाश झाल्यानंतर चित्तही मुक्त होतं, अज्ञानही जातं. ब्रह्मस्वरूपाचं म्हणजे मूळ स्थितीचं जर ज्ञान झालं, मूळ स्थितीचं ज्ञान झालं की मग माणूस अमर झाला. मग त्याचे येणे जाणे खेपा, येणेची एके खुंटती. त्याला पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा पुन्हा पुनरपी जननमच्या फेऱ्यात पडायची गरज नाही. मग हे साधारण माणसाला थोडंसं पचण्यास काय आहे, वेदांतातून चिंतन थोडं जड आहे. म्हणून तुकोबराय आपल्याला काय सांगतात, सोप्या भाषेत अभंगाच्या पहिल्या चरणात अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोवाटी. काळ प्रत्येक माणसाच्या माग सारखा लागलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळाच्या कचाट्यातून कोणीच सुटला नाही. आणि तो काळ करीत बैसलासे लेखागा.
सारखा लेखणी घेऊन मोजालाय. आमचे अंगद महाराज उपस्थित आहेत. आता सोप्यातलं चिंतन सांगतो, कारण तुकोबरायच्या भाषेत आपल्याला बघायचं. तुकोबराय म्हणतात, बाबांनो, काळाचा वळसा आम्ही किती सोसावा. समजा तुमचे बँकेत विमा पडलाय 1000 रुपये धरा, आणि बँकेकडे गेला एखादा माणूस आमच्या बाबासारखा पटकेवाला. पहिलं तर ते झेरॉक्सवालं बाबाकडे बघून लवकर झेरॉक्स देत नाही. बँकेत गेला, बँक मॅनेजर तुमची KYC नाही, आधार कार्ड आणा, मालकिनीला आणा. 2 हेलपाटे झाले. बरं, ते बी आणलं. आधारला मोबाईल लिंक करा, त्याचा 1 हेलपाटा. मोबाईल बी लिंक केला. त्याच्यानंतर सगळ्या झेरॉक्स नेऊन बँकेत दिलं की बँकेवाला म्हणते आता थोडं सर्व्हर डाऊन आहे, उद्या या. दुसरा हेलपाटा, तिसरा हेलपाटा, 10-12 हेलपाटे झाले. पैसे किती आले? तुकोबाराय म्हणते ते किती वळसा सोसायचा असा. काळाचा बी असे फेरे. बरं, तिथून आला गॅसला लाईन, गॅसहून निघाला, सिलेंडर भेटलं कसं तरी, घाम पुसत पुसत घरी आला की बायकोनं किराणाची चिठ्ठी दिली. पुन्हा किराण्याला हेलपाटा. हेलपाटे आहेत की नाही? किती हेलपाटे आहेत? तसा काळाचा बी वळसा सारखा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता सांगा म्हणले, किती वेळा जन्मा यावे. किती वेळा जन्मा यावे. किती वेळा जन्मा यावे म्हणजे किती यावं देवा, आम्ही किती वेळा जन्माला यायचं. किती बेजारी या बँकेतल्यासारखी आमची उगं बेजारी लावलीस सारखं. ह्याच्यातून ह्या येवणीतून त्या येवणीत, त्या येवणीतून त्या येवणी. अरे 84 येवणी फिरायच्या म्हणजे साधी गोष्ट आहे का? त्याच्यात बी एक येवणी, कोटी कोटी फेरा. ही काय बेजारी लावलीस देवा. किती या काळाचा सोसावा वळसा. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो जरा सावध व्हा. किती या काळाच्या कचाट्यात आपण सापडावं. सारखा काळ आपला त्याचा गुलाम बनून राहायचं आणि त्यानं म्हणील ते बेजारी करून घ्यायची. बैलाच्या जन्माला घातलं की कुणाचे आवतवडीत बसायचं. काय माणसाचा बरा आहे जन्म, बाकीच्या प्राण्याच्या जन्माला गेल्यास एवढी बेजारी देवा आमची लावलीस. तुकोबाराय म्हणतात मग जरा सावध व्हा बाबांनो, बेजारी कमी नाही. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठो वाटीन. तुम्ही सांगितलेलं किती वेळा जन्मावे, नित्य व्हावे फजित. सारखी फजिती करून घ्यायची, सारखी फजित. संसाराचा धाक निरंतर आमाशी. सारखी टांगती तलवार आहे संसाराची डोक्यावर. माणूस निवांत जरा झोपला की संसार झोपूच देत नाही. चला उठा पुढे, लेकरं बाळ नातू, पण तू मरस्तोर त्याला पळवायच लावते, बसूच देत नाही. एखादा म्हणला नाही मी लय निवांत बसतो, बसू देत नाही. त्याचं नावच आहे पुढे पुढे ढकलतो. पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चय. एका ठिकाणी तुम्हाला राहूच देणार नाही, पळविणारच सारखा. कोण? म्हणून तुकोबाराय म्हणतात किती या काळाचा सोसावळसा. काळ तर सारखा लेखा, बहु या भोंडिलो काळे. पुढे कोण सांगते सांग. काळाच्या तडाक्यात सापडलेत माणसं, त्याचा गुलाम बनून राहायचं. तुकोबाराय म्हणले एक तरी जन्म असा येईल की काळाच्या मुंडक्यावर मी पाय देईल.
काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. ह्या काळाची गच्ची मी धरणार आहे. त्यानं सारखी माझी धरली आहे 84 लक्ष. पण आता एकदा सापडला ना का, ह्या जन्मात बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडिली मनुष्य देहायशी. आता त्याची माझी कुस्तीच आहे. कुणाची? अहो काळाची माझी. आता मनुष्य देह भेटला. आधीच्या जन्मात त्यानं राबवून घेतलं, पर्याय नव्हता. बैलाच्या जन्माला भक्ती करायला नाही, हत्तीच्या जन्माला, हरणाच्या जन्माला म्हणा, कोणत्या कुत्र्याच्या जन्माला म्हणा भक्ती करायला आली का? नाही. पण आता चांगला मनुष्य देह भेटलाय ना, काय अडचण आहे का? आता इथं बसलेल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, आणि ह्याच्याद्वारे, ह्या शरीराच्या द्वारे काळाच्या मुंडक्यावर आता आम्ही पाय देणार. म्हणा तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, वा वा वा. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे आमचे हरिभक्त परायण अंगद महाराजांनी यथोचित प्रमाण दिलं. तुका म्हणे काळ आणि आता न करू शके बळ. आता काळाचं बळ तरी नागवती काळा, असे आम्ही हरिदास आहेत. आता आम्ही हरिदास कसे आहेत? हरी तैसे हरीचे दास. त्याच्यात बळ तरी नागवती काळा. काळाला सुद्धा आम्ही आता काळावर विजय प्राप्त करू. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम भाने. आता एकेरीच म्हणा, वेळ होत आहे, उशीर होऊ नये पुन्हा, आपल्या टाइमला सुटावं. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, काय करा? भाता भरा हरी राम बाण. आओ नामाचे, राम नामाचे बाण जर काळावर मारले तर काळ शांत बसतो. मग काळ गुलाम सलाम करी, तोच आपल्याला सलाम करतो. त्याचं गुलाम होण्याची गरज नाही. विठ्ठला किंवा ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जेले. त्या कुळाकडे असा ढुंकून सुद्धा काळ बघत नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. यम सांगे दुतासी, तुम्हा नाही ते सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. तिथं जाऊ नका, त्यांच्याकडे जाऊ नका. म्हणजे काय की ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. मग यमे कुळ गोत्र वर्जिले, कुणाच्या जवळ का कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी.
कळी काळाची हिंमत आहे का आता? मग इथं तर तुकोबाराय म्हणले किती या काळाचा सोसावा वळसा. अरे बाबा, काळ जरी मागं लागला असला तरी आमच्याकडे एक असं खतरनाक शस्त्र आहे, त्याला ॲटम बॉम्बच म्हणा की अणुबॉम्ब. सगळं जग कशाला घाबरते? कसलं बी युद्ध लागलं तर ज्याच्याकडं अणुबॉम्ब त्याला सगळे देश घाबरते. आता युद्धाचा शेवट ॲटम बॉम्बनंच केला महाराजांना. पुढे बोलायचंच नाही आता. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. अहो, काळ सगळ्याला खातो काळ, पण कथेच्या वेळेची आज्ञा नाही. नामाच्या तिथं येता येत नाही, नामधारकाच्या जवळ नाही. म्हणून ॲटम बॉम्ब दाखवला की काळ बी घाबरतो. काळ आपल्याला भिडवितो. कसं असते, कधी कधी उगच अंधारात काहीतरी दिसलं की माणूस त्याला बागुलबुवा म्हणा, भूत म्हणा, ह्या चिचवर भूत आहे म्हणले की लोक भेतात. ते मनात एकदा भीती बसली तशी काळ जरी बलवत्तर आहे, मान्य आहे. काळासारखा बलवान जगात कोणी नाही. सगळ्याचा रस खेचून घेतो काळ, किती बी माणूस उड्या मारू द्या. काळ काय आहे? बलवान आहे, मान्य आहे म्हणले तुकोबाराय. पण आम्हालाही आता मनुष्य जन्म भेटलाय, बरवे झाले आलो या जन्माशी. महालाभाची उत्तम राशी जोड जोडिली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईचे. आता आम्ही काय केले? कास घालोनी बळकट झालो कळी काळावरी नीट. आता एकदा कुस्ती तर कुस्ती. काय ॲटम बॉम्ब आमच्याकडे बी आहे. काळ पुन्हा मात्र काळ घाबरायला लागला. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाटो वाटी. जरी लागला माग, अहो किती माग लागू द्या, पण नाम चिंतन असल्यास गर्भात परीक्षितीचं रक्षण केले देवानं. ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थामानं म्हणा. काळ देहाची आला खाऊ, काळ देहाची आला खाऊ, काळ देहाची आला खाऊ, काळ देहाची आला खाऊ. आम्ही आनंदे नाचुरावो, आम्ही आनंदे नाचुरावो. Thank you.
देहासी आला खाऊ, पण आम्ही आनंदे नाचू गाऊ. आम्ही मात्र त्याच्याकडे आता लक्ष देणार नाही. आम्ही काय करणार, सारखं पांडुरंगाचं भजन करणार. आणि तुकोबराई म्हणतात तुम्हाला बी ह्या काळातून सुटायचंय, 184 योनीतून सुटायचंय, तर त्याला उपाय अभंगाचं दुर्वचन. लक्ष 84ची करा मग या काळापासून सुटायचे आपल्याला. आता सगळ्याला सुटायचे. आता समजा हे हॉल आहे मोठा, याला एकच गेट आहे, तिथं सध्या बंद आहे की नाही, उघडं करून ठेवलं. ते उघडं कधी होते, मनुष्य जन्म आल्यास आपोआप उघडते एक बाहेर जायला. मग बाकी इतर योनीत फक्त फिरायचं. काय करायचं, नुसतं आपलं कडीनं. एक आंधळा आहे समजा, आंधळा माणूस, असं कुठं दार दिसतंय का बाबा, अडकला आहे हॉलमध्ये, या हॉलमध्ये अडकला आहे आणि त्याला आता बाहेर जायचं. आता तो बसलाय चापीत भिंतीला, त्याला कुठंच दारच सापडणं, बाहेर कसं निघायचं. 84 लक्ष फिरला, शेवटी मनुष्य जन्म आला. मनुष्य जन्म आला की मुक्तीचं दार उघडलं. आता ह्या जन्मात त्याला सुटायला दार उघडाय. पण वास्तविक काय झालं, मागल्या अनंत जन्मात झालेले संस्कार, कधीच भजन नाही, देवाची ओळख नाही, जरी मुक्तीचं दार उघडं असलं तर अज्ञान अविद्या मायेमुळं पूर्ण हॉल फिरायचा आणि दरवाजा आला की डोकं खाजवायचं. आता हे मला हे कशामुळं त्रास होऊ लागला, माझी शिर दुखू लागली. तुम्हाला वाटतं हे असं काय चालू आहे, त्याच्यामुळं हे मी त्याची काळजी घ्यायलो, म्हणून तर फेटा दोनदा हे केला. आता तिथं दारापाशी आलं की तो खाजवू लागला, डोकं आपलं खाजवू लागला की गेलं दार पुढे. तेवढं दारापाशी आलं की खाजवू, पुढं एक फेरी मारली, दारापाशी नेमका आला की हात दोन्ही डोक्याला लावायचे आणि चलत राहायचं पुढे. सापडलं का दार, दाराच्याच टायमाला सावध नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात सिद्ध व्हावे आसो ठावे सकळा, जव काळ असे दुरी ठेला, तव तू गाय हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरोनिया भला, न वंचे त्याला चुकू नको. म्हणून आयुष्यभर पांडुरंगाला शरण जायचं आणि देवा जे काही आहे ते तुझ्यामुळंच आहे आणि पुढेही माझा तारणहार तूच आहेस. अनन्य भावाने एकदा पंढरीच्या पांडुरंगाकडे जाऊन डोकं टेकवायचं, रिघा या शरण पांडुरंग. मग एकदा त्याच्या पायावर जर डोकं टेकविलं, मग त्या दारापाशी हातालाच धरून देऊन येते. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, मग तो हा उतरील पार भवसागर भव दुस्तर नदीचा. दुस्तर म्हणजे पार करण्यास कठीण असलेला भवसागर. अहो देवच कडेवर घेऊन जातो भक्ताला. काय करतो, त्याला कष्टच होऊ देत नाही. पुन्हा एवढंच काम करायचंय, मालकाकडे जावं लागतं, पंढरीच्या पांडुरंगाकडे. बरं तुम्ही पोहोचलात बी आणि कमी जरी अलीकडे अंतर असलं कुर्मदासासारखं, तर देव आला की नाही, थोडंच अंतर राहिलं होतं पंढरी गाठायचं, पण प्रयत्न बघून देव म्हणला आता ह्याला पुढे येणं होईना, आपणच त्याच्याकडे जाऊ. त्याला तारलं देवानं. बरं तुम्ही पंढरपूरला अलीकडे गेला तर चंद्रभागेपाशी ट्रॅफिक जाम झाली, पुढे जाताच आलं नाही. देव पलीकडूनच खुनवालाय,
काय भवसागर तरी तसा काय रे करी तसा चिंता पैल उभा दाता कट्टी कर ठेवून. देव म्हणतोय कमरे इतकं पाणी आहे, पोहून येऊ शकतोस, चालून बी येऊ शकतोस. ही नदीला भिवू नको. उगं तुला भीती घातली आहे लोकांनी की भवसागर पार करणं कठीण आहे. मम माया दुरत्य आहे. दुरत्य म्हणजे पार करण्यास कठीण आहे, पण मामेव ये प्रपद्यंते माया मेताम तरंती ते. त्याचा उपाय बी संतांनी सांगितला. भव सिंधूचे काय वा अहो हाताला धरूनच वाट दावी करी धरून या. हा सांगा आता प्रमाण काय म्हणले. भव सिंधूचे काय पुढे देव आहे. हा डावी वाट चाले पुढे डावी वाट चाली पुढे दारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग. पाव भिजून येते अंग. अहो तुम्हाला कडेवर घेतल्यास कशाला हातपाय भिजतील. हा भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या किंवा हाताला धरून भवसिंधू तारीनं घ्या रे माझी भाक साक्ष पुंडलिक केला असे. तुम्ही या प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नाभी इतकंच पाणी आहे, जास्त नाही. म्हणजे गोच्या खायचं काम नाही, बुडायचं काम नाही. सहज तुम्ही तरुण जाताल. तेषामहम समुद्धरता 12व्या अध्यायात देव म्हणतात तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसा. योगक्षेम त्याचा जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया. अहो देव आपणची देव होय गुरु. देव काय नाही, आपल्याला घेऊन जातो. फक्त अभंगाच्या ध्रुवचरणात काय सांगितलं 184ची आपलं जे चिंतन चाललंय ते ध्रुवचरणाच्या संबंधानं 184ची करा सोडवण. आणि काय करा मग रिघाया शरण पांडुरंगा. पांडुरंगाला अनन्य भावानं शरणात. अनन्य म्हणजे काय, मी दुसऱ्या कुणाचाच नाही. अनन्य भावानं म्हणजे सर्व भावानं देवाचाच आहे. मी देवाचा आणि देव माझा. मी भक्त तू देव ऐसे करी. आपल्या दोघात अनन्य भाव आहे.
मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मग तो देव आपल्याला तारून नेतो. पण 184ची करा सोडवण रेघा या शरण पांडुरंग. या पांडुरंगाला शरण जा. जो होय मज अनन्य शरण. मग त्याचे निवारी मी जन्म मरण. कुणाचं? जो होय मज अनन्य शरण. म्हणून शरण जा उद्धारा पांडुरंगा. जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. मग येत एकची लीला तरली. ते तरुण गेले जे सर्व भावे मज भजले तया आयलीच थडी सरले मायाजाळ. चला पुढे जायचंही काम नाही. इकडल्याच तीराला त्याचा बेडा पार. नाव किनारे लगाव प्रभूजी नाव किनारे लगाव. मीराबाई म्हणतात की नदिया गहेरी नाव पुराणी डुबत जहाज तराव. प्रभूजी नाव किनारे लगाव प्रभूजी नाव किनारे लगाव. आपली बी नाव किनाऱ्याला लावायचे. मग म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. किंवा 184ची करा सोडवण रेघाया शरण पांडुरंगा. सर्व भावानं पांडुरंगाला शरण जायचे. सर्व भावानं म्हणतो मी. मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी महाशुच. पण त्याला अट काय आहे? सर्व धर्मान परित्यज्य. बाकी सगळ्याला सोडायचं. तू एकला आवडस. कुणाला? सर्व संगी वीट आला. सगळ्याचा वीट आला पाहिजे बाकीचा. आणि एक देवच आवडला पाहिजे. त्याला अनन्य शरण म्हणायचं. सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी. एकटा देवच जेव्हा आवडायला लागतो या जगात त्याला कळायला पाहिजे माणसाला किंवा ह्या जगात माझं नेमकं कोण आहे, आपलं नेमकं कोण आहे. एक देव सोडला तर बाकीचे फक्त आप्तजन काही काळापुरते थोड्या काळापुरते आहेत. पण परलोकात कोणी येणार आहे का? कोणी येणार नाही. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. एकट्याला झाडा द्यायचा आहे पुन्हा. महाराजाचं नाव सांगा मला एकदा. नाही मला आता नाव घ्यावंच लागेल. तुमची दृष्ट काढावं लागेल. पाठांतर उत्कृष्ट आहे. विठ्ठला ज्ञानोबा माऊली गवळी. नावच ज्ञानोबा म्हणल्या उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे आले लोटांगणी चांग देव. अहो बालपणापासून परमार्थ केलाय आणि सूत्राला धरून प्रमाण आहे म्हणून तुमचं कौतुक आहे. मानव वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची मलाही मान्य आहे. कीर्ती मानवाची वर्णू नाही पण तरीसुद्धा अशा व्यक्तींचं कौतुक आहे समाजात. आज सुद्धा हे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. स्वराच्या बाजूला गेलं की आमचे किशनराव आहे तो उभेच खंबीर काही का असना भजनातले भीष्म आहेत. असे माणसं जर नसले तर कीर्तनात बी मजा नाही. बरोबर आहे का नाही? अंगद महाराज बी फिरतात. त्यांना विचारा. कोणीतरी स्वराला धरून चालणारा पाहिजे. म्हणजे आपला एक हात धरून आमचाही स्वर बाजूला जातो. कोणीतरी पाठांतरातला पाहिजे. एखादं प्रमाण आपलं विसरलं तर त्या नादात सांगणारा. मग कीर्तनालाही आनंद वाटतो आणि श्रोत्यालाही ती पर्वणी मिळत असते. म्हणून श्रोते सुद्धा अभ्यासू पाहिजे. महाराज सांगायला म्हणजे होला हो नाहीला नाही काय उपयोग नाही. ते खरं आहे का? कोणत्या ग्रंथात आहे? दृष्टांत आहे का मनाचंच व्हॉट्सअपवरलं फेसबुकवरलं ह्याला उपयोग नाही. पाहोनी या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले फळ जाणं त्याचे. नाही तर वाया केली तोंडपिटी. काय उपयोग आहे? माझा येशील तुमचा येशील. आता मी तुम्हाला संसारातल्या गप्पा सांगितल्या. हां तुम्हाला गोड वाटतील. विनोदाची कथा गोड लागे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा. माणसाचं काय इंद्रिय बहिर्मुख असल्यानं कानाला कसं आहे संगीत आताचं म्युझिक एकदा आलं की जुनं आवडत नाही. म्हणून पण तर अशाही स्थितीत धानोरकर
धानोऱ्यामध्ये आजही मोतीराम महाराजाचे उपकार आहेत. तुम्हाला सांगतो, इकडं फळ्याला मोतीराम महाराज आहेत. तुमचं अधिष्ठानच नृसिंहाचं आहे. नृसिंह भगवान जाज्वल्य जिवंत इथं आहेत. इथं समाधी आहेत 2 महात्म्यांच्या. ही ह्याचा परिणाम आहे कीर्तनात. म्हणून इथल्या कीर्तनात ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची एक. आणि दुसरं, इथंच ब्रह्मीभूत काय होत तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव आहेसा. अहो देवावर ऋण होईल असा नामघोष या गावात होतो. आता अधिक मासात सुद्धा तुम्ही महिनाभर नामघोष करता. सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. असं जर असल तर तुम्हाला कमी काय बरं. कमी जास्तीला पुण्य पावन सलीला गोदावरी बाजूलाच आहे. गोदा तटी निर्मळे देव देवतांची रावळे, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. अहो एवढं सुख कुणाला आहे. गंगेला आंघोळ म्हणलं आंघोळ, मोतीराम महाराजाचं दर्शन म्हणलं दर्शन, गावातलं नृसिंहाचं दर्शन, इकडं कोणजी महाराज, त्याच्यानंतर परिसरातले मारुतराव महाराज दस्तापूरकर, मोठ्या महाराजाची कृपा. आता एवढ्या संतांचं जर तुमच्यावर प्रेम कृपाछत्र असेल आणि प्रकर्षानं खांबातून प्रकटलेला नृसिंह इथं असेल तर इथल्या माणसाला मृत्यूची जन्म मृत्यूची भीतीच नाही. अहो तुमचा उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोसा. त्याला काय भक्ताचा अभिमान असेल की नाही. अहो माझं पोरग जर कलेक्टर झालं तर माझी कॉलर टाईट राहते, आपलं पोरग कलेक्टर आहे. आता भक्ताचा अभिमान देवाला आहे की नाही. देवसुद्धा भक्ताचा अभिमानी आहे. त्याला देवाला एवढा अभिमान आहे भक्ताचा की माझ्या भक्ताला जर कुणा त्रास जरी दिला तर तो देवाला त्रास होतो. देवाला ते सण साहत गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभयकरण खळा कष्ट. म्हणून तर हिरण्यकशिपूला मारून प्रल्हादाला मांडीवर घेतले नृसिंह. माझ्या भक्ताला त्रास तो मला त्रास. मग खांबातून काय आणि कोणत्याही रूपात काय प्रकट होणार म्हणजे होणार. विठ्ठला एकदा प्रेमानं भजन करा मधलं. विठोबा वेळेत सेवा पूर्ण होईल. फक्त आता पुढचे चरण म्हणू नका, अर्थ लावून देतो. तुकोबराय ध्रुव चरणातला तुम्हाला भावार्थ लक्षात आला की देवाला शरण गेल्यास जन्म मरणातून सुटका होते, मग काळाला भ्यायची गरज नाही. आता राहिला प्रश्न तुकोबरायला काही जणांनी विचारलं, तुम्ही तर म्हणता की उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, पुन्हा पुन्हा जन्माचा ह्याचं काय करायचं नेमकं, म्हणजे ह्याला मुळापासून थोडक्यात आहे का. आता तुम्ही सगळे शेतकरी आहेत. जेव्हा शेतामध्ये कुंदा होतो, कुंदा म्हणजे काय, ह्याला नाही तण वेगळं आणि एक कुंदा नावाचं वेगळं हराळीचं तण आहे कुंदा, त्याला काशा म्हणतात. खाली खाली काशा असतात. ते तण सगळ्यात बिलिंदर तण आहे, सगळ्यात वाईट. कसं काय, एक काशी जरी राहिली सगळ्या बेटात तर पुन्हा जेवढ्याला तेवढंच बेट तयार करते. आहे का कुणाला अनुभव. जुन्या काळात कुठं निघाला कुंदा खोदायला का म्हणत होते की नाही. किती जरी खोदलं एक जरी काशी राहिली तर पुन्हा तेवढंच बेट तयार होते. आता काय करायचं मग. तुकोबराय म्हणले हे असा प्रकार आहे. म्हणजे तिसऱ्या चरणात काय सांगितलं, हां म्हणा म्हणू द्या म्हणा.
म्हणा म्हणा हां. उपजल्या पिंडा मरण सांगते म्हण द्या मरण मरते उपजते सवेची. ऐकण्याची तीव्र तळमळ आहे आमच्या देवीदासरावाची. अभंग कुणा निवडून दिला तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी घेतलाय अभंग. माझ्या मनाचा आजचा अभंग नाही. आज देवीदासरावाने अभंग सांगितला आणि मी कीर्तनात घेतलाय. विठ्ठला विठ्ठल. ज्या अभंगाच्या निवडीबद्दल त्यांना धन्यवाद. चिंतन ह्या अभंगावर ऐकायचं म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. आता उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजते मरते उपजते सवेचिते. ह्याचा थोडक्यात अर्थ लावून देतो. प्रत्येक माणूस जन्माला आला की मरण त्याच्या संगच आहे म्हणले तुकोबराय. उपजल्या पिंडा मरण सांगाते. सोबतच घेऊन फिरावं लागते मरणाला. का ते बाजूला राहते कुठं? सोबतच आले. पुन्हा जर एखादा प्राणी माणूस कोणी असू द्या, जीव एकदा इथून समजा ह्या लोकात त्यानं देहावसान झालं, त्याचं म्हणजे मृत्यू झाला आपल्या भाषेत. मरते उपजते सवेचिती. पुन्हा ते जन्माला येते. आता मी त्याचंच उदाहरण तुम्हाला सांगू लागलो. तसं का होतंय असं, त्याचं थोडक्यात कारण सांगतो मग सेवा समाप्त करतो. जन्माला येण्याचे 3 मुख्य कारणं संतांनी सांगितले. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ 1, वासनेच्या संगे घेणे लागे जन्म 2, आणि यम यम वापी स्मरण भावम त्यज्यतेंते कलेवरम तम तमैवेती कोणते सदा तद्भाव भाविका. म्हणजे मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. असे कारण मुख्य सांगितले. बाकी बारीक सारीक कारण किंवा एखाद्या अवताराचं कारण वेगळं असेल. संत महापुरुष जन्माला यायचे त्याला कोणतं कारण लागत नाही. आम्ही वैकुंठवासी आलो, आम्हाला जेव्हा यावं वाटेल तेव्हा यायचं, आणि देह ज्या दिवशी ठेवावं वाटेल त्या दिवशी ठेवतो. त्यांना त्यांच्या हातात आहे जन्म येईल मृत्यू येईल. घ्यायचं आहे की नाही? घेईन मी जन्म याजसाठी देवा, आणि नको वाटलं की वैकुंठाला. सदेह जायचं का? नाही, आम्हाला देह काळाच्या ताब्यात द्यायचा नाही. देहासहित वैकुंठाला जायचं. हां, कसली आठ आहेत? देव म्हणले मी येतो. गरुड वाहन विमान घेऊन देव आले भक्ताच्या स्वागताला. तसं आमच्या विठ्ठलरावाच्या स्वागताला देव आले असतील का? अहो, आयुष्यभर परमार्थ केला. एकदा जरी नाव मुखाला आलं, जाऊ द्या, लास्टला जरी उगं नारायण म्हणलं आजामेळानं, तरी उद्धार झाला की नाही? आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. मग अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, एकदाच नाव येऊ द्या बस झालं, तरी सुद्धा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. मग वैकुंठ भुवनी घर केले. विठाला विठाला. हा, चला आपलं उदाहरण चालू होतं आता हे जन्माचं. मग त्याच्यात एक का होईना काशी खाली राहिली त्या कुंद्यामधली, हराळीमधली, हराळीचं बेट, तर ती खोदून खोदून काढल्यानंतर जर शिल्लकच राहिली तर पुन्हा उगवते आणि पुन्हा तेवढंच बेट तयार होतं. मग हेच
प्रमाण तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात की उपजल्या पिंडा मरण सांगाते, पण मरते उपजते सवेचिते. आपल्याला वाटतं आता हे संपलं, पण थोडी जरी वासना शिल्लक राहील, म्हणून तो वासना हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी पावे तेने. समूळ म्हणजे काय, एक काहीच शिल्लक वासनेचा अंश राहू द्यायला जमत नाही. वासना रहित स्थिती झाल्यावरच मोक्ष मिळतो. अहो, जड भरत राजाचं प्रसिद्ध उदाहरण आहे. एवढा महात्मा विरक्त, राज्यपद त्यागून वैराग्य धारण केलं, पण जाता जाता हरणीच्या पिल्लामध्ये जीव अडकला. काय झालं, घाला तो घातला वासनेने. तेवढ्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागला, ज्ञान मिळवावं लागलं, म्हणून त्याला ज्ञानी जड भरत म्हणतात. 3 भरत आहेत भारतात. भारताचं नावच दुष्यंत शकुंतलेचा एक पुत्र आहे भरत, त्याच्यानंतर रामाचा भाऊ भरत आणि राजा जड भरत. 3 भरत प्रमुख होऊन गेले आणि म्हणून भारत देशाला नाव भरतावरून भारत पडलं. विठाला मग अशा महात्म्यांचा देश आहे. 10 अवतार इथं दशावतार झाले देवाचे, भागवतातले 24 आणि मुख्य दशावतार. ही भूमी अवतारांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, आणि अशा भूमीत आपल्याला आपला जन्म मिळालेला आहे आपल्याला. म्हणून दुर्लभम भारते जन्म, भारतात जन्म मिळणं दुर्लभ, त्याच्यात मनुष्य जन्म मिळणं आणखी दुर्लभ. आणि विठोबाचा धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, हे त्याच्यावरला कळस आहे. म्हणून आमचे विठ्ठलराव, त्यांचा जन्म धन्य झाला. धन्य पुण्य कैसा झाला संसार, आजी संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. म्हणून झालेल्या ह्या पुण्याची, नामचिंतनाची, अन्नदानाची जी पावर आहे, ही पावर म्हणजे काय, हे पुण्य असते. आणि तिळतिळ पुण्य साचा पडे, हेच पुण्य पुढे परलोकाला करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल या मापासून या. म्हणून हे पुण्य त्यांना प्राप्त व्हावं आणि त्यांना पुढील त्यांच्या जीवाला सद्गती मिळावी, आत्म्याला शांती मिळणं आणि सद्गती मिळणं. सद्गती मिळून पुन्हा पुत्रांनी केलेलं कर्तव्यामुळं आपले पितर स्वर्गाच्या दिशेनं त्याला कुठलीच बाधा येऊ नये, म्हणून हे जे कर्म आज उद्धवरावांनी केलेलं आहे त्याच्यासाठी त्याला धन्यवाद. आणि हे सगळं पुण्य विठ्ठलरावाला मिळावं आणि देवानं त्यांच्या आत्म्याला शांती देऊन सद्गती द्यावी आणि उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील. हा, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. म्हणून ह्या वाटेनं ते गेले आणि या वाटेनं गेल्यास देव त्यांचं स्वागत करणार आहे. विठ्ठला विठ्ठला. आता एवढं लक्षात ठेवा, उपजल्या पिंडा मरण सांगा, त्याचं चिंतन चालू आहे आपलं. मरते उपजते सवेचिते, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मगाच मी तुम्हाला ओवी सांगितली. आता ह्याचं चिंतन असं आहे की वासना समूळ नष्ट करायची. मग वासनेचा ठावच ठेवायचा नाही, ठाव पुसिले बुड पुसिले, बुडापासून काढून टाकायची, ठेवायची नाही तिला. मग वासना रहित स्थिती झाली, अंतकरण शुद्ध झालं, चित्त बद्ध होतं, ते मुक्त झालं. आता चित्तात कोणतीच वासना नाही, चित्ती नाही आस. मग त्याचा पांडुरंग दास, त्याचा देवसुद्धा दास होतो. आस काढून टाकली, त्याच्यानंतर मरणी जयाचे आठवे म्हणलं, तो तेची गती ते पावे. आता ज्यानं जन्मभर नामचिंतन केलं, अंती वासुदेव आद्य छंदे, आतापासून छंद घेतला तर शेवटला देवाचं नाव येतं. आयुष्यभर तोच छंद जपायचा, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणून त्यांचा देहच ब्रह्मरूप होत असतो. म्हणून असा देह ब्रह्मरूप करण्यासाठी हे कीर्तन भजनाचं साधन आहे. या साधनाद्वारे एकानं नामस्मरण करणं, तरुण जाणं एकट्यानं, ह्याच्यात फार मोठेपणा नाही. मी आपलं माळ घेतली, जपत बसलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला जो मंत्र आवडतो तो ओम नमः शिवाय, ज्याच्या त्याच्या आवडीचा मंत्र, तो तरुण जाणार, ह्याच्यात काही शंका नाही. पण एकटा तरुण एवढ्या जणांना तारून नेतो. रुक्मांगदानं एकट्यानं तरला नाही, सगळ्या नगरीला तारून वैकुंठाला नेलं. तरुणी हा, विश्वतारा, विश्वतारा, ताटी उघडा
ज्ञानेश्वरात. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताबाई विनवतात, एकट्याचा उद्धार होईल तुमचा, तुम्ही ताटी लावून बसलात, पण हे जग वाट बघाले तुमच्या उपदेशाची. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते उघडं करून दाखवा आणि ते ज्ञान जगाला द्या. म्हणून ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभव, हरिपाठ, त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वर, चांगदेव 65 हे जे ग्रंथ दिलेत, हे ज्ञानोबरायने आपलं हृदय उघडून दाखवलंय आणि जगाच्या कल्याणासाठी. मुक्ताबाईंनी विनंती केली, जगाला तारायचंय. पांडुरंग काय म्हणतो की मूढ पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावणी. देवाला पाप्यांचा सुद्धा उद्धार करायचा हो, कारण सगळे काय पुण्यवान महात्मे आहेत का म्हणता? कलियुगामध्ये माणसं सगळे पुण्यवान आहेत वाटते का तुम्हाला? टक्केवारी काढल्यास किती निघल? हां, पुण्यवान आणि पापी टक्केवारीच काढायची ठरली माऊली तर किती निघल? कुणीकडे रांग जास्त असेल तुम्हीच ठरवा. मग आता पाप्याचा उद्धार, त्यांचा कळवळा कुणाला आहे? देव म्हणतो मी तटस्थ आहे, संतांना कळवळा येतो. तेची माझे हित करीती सकळ कोण? जेने हा गोपाळ कृपा करी. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही कृपावंत आहेत. मग आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माझं ओझ तुमच्यावर टाकतो, तुका म्हणे घालू तयावरी भार. तुम्ही माझं हित करा, गोमट करा, अशी विनंती करावी जीवानं देवाला. संतांना संत ती विनंती देवापर्यंत नेतात. ही प्रोसिजर आहे. आम्हाला केंद्र प्रमुखाला रिपोर्ट द्यावा लागते, केंद्र प्रमुख BOला, BO EOला. असं आहे की नाही साखळी? तशी साखळी जीवाची आहे. म्हणून जीवाचा उद्धार करण्यासाठी या साखळीतून जर गेलं तर नामचिंतनात राहिल्यावर नामामृत गोडी वैष्णवाला धरी, नामामृत गोडी वैष्णवाला धरी, योगी असा गणी जीवन नामामृत गोडी वैष्णवाला दली आणि योगिया साधली जीवन काळा. काही एकादेनी वैकुंठा जावे, एखादा जाईल हो, पण सगळ्यांची चिंता संत नाही. काही एकादेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. पूर्ण विश्वच नामचिंतनात, त्याला आपण म्हणतो हरिभजनी हे धवळिले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. देवा हे माणसं भरडल्या चालले. थोडक्यात सांगतो त्याच्यातून कसं सुटायचं. कबीर महाराज एका बाईजवळ गेले, ती बाई दळण दळत होती. दळण दळत असताना कबीर महाराज रडायला लागले. बाईनं विचारलं का रडता? ह्या दाण्यांचं सगळ्या पीठ होत आहे, तसे माणसं ह्या संसारात भरडून भरडून निघालेत आणि मला त्यांचा कळवळा यायला. एक बी देवाकडे जाईना आणि पीठ होऊन चाललं संसारात. मग तयाचा मातेरा केलामुळे एवढा चांगला जन्म देऊन नामचिंतन सोडून दुसरीकडेच फिरायचं. मग थोड्या वेळानं त्या बाईनं पाळू खाली ठेवली आणि पीठ बाजूला काढून थोडे दाणे त्या खुंट्यापाशी शिल्लक राहिले होते. कबीर महाराज हसायला लागले. बाई म्हणली आताच महाराज रडत होते, आता हसण्याचं कारण काय? सांगितलं बाई मला उत्तर सापडलं. कितीही जणांचं पीठ होऊ द्या, पण ह्या खुंट्याला धरून जे दाणे आहेत त्यांचं पीठ झालं नाही. मग खुंटा म्हणजे देव, खुंटा म्हणजे देव. देवाला धरून ज्यांनी राहिले त्या दाण्याचं पीठ झालं नाही, बाकीचे सगळे संसारात भरडले. म्हणून आजपासून मी देवच सोडणार नाही. म्हणून 184ची करा सोडवण रिघा या शरण पांडुरंगा. अहो काही जण आऊत तिथंच आणि वारीला गेलेले लोक आहेत. आऊत जाग्यावर, बैल जाग्यावर आणि संताईसोबत पंढरपूरची वारी केलेले उदाहरण आहेत. तुम्ही नवनाथाची पोथी वाचताना बघा, काय नवनाथाला अनुग्रह देताना तिकडले तिकडंच गायब. कशामुळं? एकदा हे ज्ञान झाल्यावर माणूस त्याचं अवतात मनच लागत नाही. कधी पंढरीच्या पांडुरंगाला भेटला असं वाटतं. आणि तसं वाटणं हेच मनुष्य जन्माचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. म्हणून असा जन्म सार्थक होण्यासाठीच कीर्तनाची गरज आहे. म्हणून आज सर्वजण
धानोऱ्यातली या ठिकाणी भजनी मंडळी चांगली साथ दिली आणि चिंतन ऐकण्याचा प्रयत्न केला. बहिरंगानं चिंतन करण्यापेक्षा अंतरंगात गेलं पाहिजे. कारण देव काय करतो, तुमचं बाह्यरंग बघतच नाही, तो आतला फोटो घेतो, मधला अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. डॉक्टरसुद्धा तुम्हाला म्हणते तुम्ही वरून चांगले किती फेअर अँड लवली लावून बी आलात तर त्या सिटी स्कॅनमध्ये जावं लागते. का तर मधलं मला बघायचं, नेमका फॉल्ट सापडना गेल्यास काय करतात, सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, हे कशासाठी आहे, हे मधला फोटो मारण्यासाठी. काय कळलं तुम्हाला मध्ये काय बिघाड झाला ह्या यंत्रणेत शरीराच्या. तसं देवसुद्धा अंतरीची घेतो गोडी, काय करतो, पाहे जोडी भावाची. भाव पाहतो आणि भाव शुद्ध असला की मग शबरी असो, भिल्लीन जरी असली, 6 महिने दात बी नका घासतील, तिचे उष्ट बोरं खाल्ले देवानं. काय त्याच्यात लय मसाला होता, सुदाम्याचे कोरडे पोहे खाल्ले देवानं. कोणता मसाला होता, फके मारी कोरडेची. देवाला काय प्रेमसूत्र दुरी आणि नेतो तिकडे जातो हरी. त्याला प्रेम पाहिजे, थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाच दुष्काळ तयाला, त्याच्याकडे एकच दुष्काळ आहे, प्रेम. प्रेम कमी आहे म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. भजनात सुद्धा प्रेम असलं तर बरं, नाही तर नाकाविन मोती. प्रेमाविन भजन, प्रेमाविन. आता एवढं भजन केलं पण भजनात जीव वाटायचा, जीव वाटायचा, होईल एवढं स्वरात म्हणायचा, कमी जास्त असू द्या हो. दिदला सुस्वर नाही देवे, पण नाही तयाविन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण. हा चल म्हणले तुला सूट स्वराची, पण बोल तर हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. कॅसेटवर म्हणा नाही, मोबाईलवर म्हणा नाही, मुखानं म्हणा विठाला विठाला. चला आता विषय लांबवित नाही, वेळ झालेला आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा, ते मरते उपजते सवेचिते, हे तुम्हाला लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यावर माणसानं मुक्तीच्या दृष्टीनं प्रयत्न करतो, तो मुमुक्षू. थोडक्यात आहे का, म्हणजे शेवटच्या चरणाचं म्हणू नका, पुन्हा चालच घेऊ डायरेक्ट. आता तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली. आता हे जुने माणसं आहेत, पहिले एक रहाट गाडगं होतं, पाणी भरायचं गाडग्यानं, पुन्हा ते पाणी खाली पडणार. अर्धे गाडगे भरत भरत वर जाणार, पुन्हा पाणी खाली पडणार. आता त्या गाडग्यानं विचार केला, हे किती वेळ फिरायचं बाबा आपल्याला, हा सारखं भरायचं रिचवायचं भरायचं. हे रहाट गाडगं आपण म्हणतो ना, हे जगाचं रहाट गाडगं चलतच राहते. हा आलेल्याला जायचंय, त्याच्या मागून आपल्याला जायचंय. बाप मेला आजा मेला, बाप मसनानेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसनानेला. देखत देखत नातू पंतू, तोही तैसा झाला. मग आता हे कधीपर्यंत फिरायचंय, कोण विचार करतंय. आता ते मडकं म्हणा गाडगं, सगळे गाडगे बांधलेले आहेत त्या रहाटाला आणि रहाट गाडगं फिरायला. आता हे फिरत 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 त्याच्यातून सुटायचा उपाय. सुटी जे हे नाही वर्म ठावे, सुटायचे पण वर्म कळत नाही आणि वर्म कळाल्याशिवाय सुटत नाही. आता काय करायचं, जीवाला ज्ञान तर व्हावं लागेल. ज्ञान विहीन सर्व मतेनं मुक्ती न भजती जन्मश. अहो एखादा म्हणला नाही मी खूप तीर्थ केले, सगळं केलं, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम, ज्ञान विहीन सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशतेन. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सनिहिते मरणे, नहि नहि रक्षति डुक्रूय करणे. आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात, ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्ती न भजती जन्मशतेनं. शतजन्म जरी फिरत राहिलास बाबा तरी जोपर्यंत ज्ञान होत नाही, ज्ञान झालं मग पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. ज्ञान आणि दुसरं आहे माता भक्ती भेटली बरवंट, मग तिने मार्ग दाविला चोखटगा. ज्ञान कर्म भक्तीच्या मार्गाने जोपर्यंत माणूस त्या प्रवाहात येत नाही, प्रवाहात आला मग त्याचा उद्धार झाला. म्हणून ह्या रहाट गाडग्यातून सुटण्यासाठी एक तर त्या गाडग्याला फुटावं लागल, त्याला दुसरा पर्याय नाही.
गाडग जवा फुटल तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली या. गाडग जर फुटलं तर मग त्याच्यातून तो सुटला. आता कोणतं गाडगं फुटलं? मातीचं. हे आपल्याला दृष्टांत झाला. पण हे जे मडकं आहे याच्यात या देहात देव येऊन बसलेला आहे, ह्या खोक्यामध्ये. हे साधारण नाही, चमत्कारिक देह आहे, लक्षात ठेवा. हा देह एवढा चमत्कारिक आहे, त्याला जेवढं जपता येईल तेवढं जपा, जेवढं आयुष्य जास्त जगता येईल तेवढं जगा. का? देवा मला तुझ्या नामचिंतनात देह झिजवायचा आहे. आणि कसं जगायचंय? प्रभूच्या कार्यात जगायचे, नामचिंतनात. किती वर्ष? जीवेत शरद शतम, नंदाम शरद शतम, मोदाम शरद शतम, आजित श्याम शरद शतम. नुसतं जगायचं नाही. भाकरीला काळ, भुईला भारण, काय भाकरीला काळ नाही. कसं जगायचंय? नामचिंतनात. शेवट गोड करायचा आहे तर कसा होईल? आता शेवट प्रत्येकाला गोड करायचा आहे, कसा होईल? शेवट तो होतो तुझी आणि गोड. आपले आता शेवटच चाललाय ना कीर्तनाचा बी. आणि ज्यांचा शेवट झालाय मृत्यू लोकातून, बरं ते नष्ट झाले नाहीत. बघा, माणूस हा विचारानं कार्यानं अमरच असतो. आजही तुम्हाला वाटणार नाही की विठ्ठलराव आपल्यातून निघून गेले. त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे विचार, त्यांचं ध्येय इथं खुणा ठेवून जात असतं. कुणाचंही, कोणी असू द्या, कितीही मोठा, त्याच्या खुणा मागे राहतात. त्या माणसाच्या खुणा मागे राहतात. मग आता कार्यकर्तृत्वानं तो माणूस, आता आपण म्हणतो ना, आजही ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, महात्मा गांधी, हे जे जुने लोक आहेत, सगळे जेवढे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ह्यांनी आपल्या कार्यरूपानं शिल्लक आहेत की नाही? आजही त्यांचं नाव निघतं. छत्रपती शिवाजी महाराज. तुका म्हणे एका वा, तुका म्हणे एका मरणची सरे, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागाय. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन जवळपास आता 400 वर्षाच्या वर काळ झाला. 16व्या शतकापासून. बघा की आता 1631 पासून पुढे शिवाजी महाराजांच्या 1680 पर्यंत. आता ह्या 50 वर्षाच्या काळात त्यांनी जे कार्य केलं ते आजही आपण कृतज्ञतापूर्वक महाराजांचं नाव घेतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे चंद्रसूर्य असे तोपर्यंत आपण त्यांची कीर्ती वर्णितो. यावत चंद्र दिवा करो असा राजा पुन्हा पुन्हा होत नाही. जसं रामराज्याचं आपण वर्णन करतो, रामासारखा राजा नाही, तसं रामाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झाला नाही. कारण प्रजाहितदक्ष राजा. आणि एवढंही मुघलांचं आक्रमण होतं, पण स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात केली. थोडेच मावळे होते पण निष्ठावान होते, जीवाला जीव देणारे. एक मावळा म्हणजे सिंह होता, सिंह. अहो, बाजी प्रभू एकट्यानं घोडखिंड अडवून धरली. 300 400 मावळ्यासोबत 2 तलवारीनं एकटाच लढला. असे बाजी प्रभू सारखे, शिवा काशीद सारखे, जीवा महाले सारखे, असे तानाजी सारखे शूरवीर मावळे होते महाराजासोबत. आणि स्वामीनिष्ठ होते, जीवाला जीव द्यायचा, जीवाला जीव. आधी लगन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणणारा तानाजी मालुसरे. धारातीर्थी पडल्यावर महाराजांना पोराचं लग्न केलं. कुणाच्या? तानाजीच्या. पण तानाजीनं बलिदान दिलं. आधी लग्न कोंडाण्याचं, मग रायबाचं. पत्रिका घेऊन गेला होता. असे माणसं असताना कशासाठी सांगालो मी? उत्तमची उरे कीर्ती मागे. असे आता उदाहरणं भरपूर देता येतील. त्याची कीर्ती मागे राहत असे, ज्यानं संस्कृतीसाठी बलिदान दिलं. अहो, अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला आणि त्याला एकट्याला गाठून सगळ्यांनी तो वीरगतीला प्राप्त झाला. पण आजही अभिमन्यू पुढे आपण नतमस्तक होतो. का नतमस्तक होतो? संस्कृतीसाठी बलिदान दिले. आणि देव रडविला, देवसुद्धा रडला. माझा अभिमन्यू गेल्यावर श्रीकृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले. देवाला रडवलं. असं वीर मरण कुणाला आलं? अभिमन्यूला आलं. असं वीर मरण यावं आणि जगावं तर असं जगावं. म्हणून आपल्या आयुष्यात सुद्धा कीर्तनातून बोध हाच घ्यायचा आहे आपल्याला, की 184ची करा सोडवण, एवढं तर रिघाया शरण पांडुरंगा. आणि ते गाडगं सुटणं म्हणजे काय? आता त्याच्यामध्ये फार खोलात जात नाही मी तुम्हाला. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण, महाकारण, त्याच्यानंतर अंतकरण, चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्याचा तो वेदांत आहे. त्या गाडग्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारांचं चिंतन मांडता येईल, नंतर कधी बघू. आता एवढंच लक्षात ठेवा की देवाला शरण गेल्यावर मुमुक्षू हा मुक्त होतो आणि जन्मात येऊन
राव रंक हो का उच्च नीचे अति, केवढा जरी असला भक्तीविना मातीमुखी त्याच्या, एवढं लक्षात घ्या. आणि जो देवाला शरण गेला तो या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटला. येणे जाणे खेपा, येणेची एके खुंटती, पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म मरण नाही. म्हणून तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटलिया, लक्ष 84ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. झालेली सेवा नृसिंह भगवंताच्या चरणी समर्पित करतो. या सेवेचं पुण्य वैकुंठवासी विठ्ठलरावांना भेटावं, त्यांना सद्गती मिळावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि उद्धवरावांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. केवळ उद्धवरावांना नाही, असंख्य जे भजनी मंडळ माझ्यावर प्रेम करणारे आहेत सगळे, त्याच्यानंतर त्यांचे पाहुणे आप्तजन सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. माता भगिनी आल्या, आमचे विनेकरी, पकवाज वादक, सर्व टाळकरी, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर